योजनेतून अपात्र ठरवले, तर सरकारचा दावा आहे की नियम आणि तांत्रिक पडताळणीमुळेच काही अर्ज बाद करण्यात आले आहेत. नेमकं सत्य काय, कोणत्या कारणांमुळे महिलांची नावे वगळली गेली, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राज्यात नव्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका करत आधी 80 लाख आणि आता आणखीन 12 लाख अशा एकूण 92 लाख महिलांना योजनेतून अपात्र ठेवण्यात आल्याचा आरोप केला आहे. योजनेचा खर्च वाढल्यामुळे सरकार आता महिलांना लाभ देण्यास टाळाटाळ करत आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काही महिन्यांपूर्वी 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं आणि गेल्या महिन्यामध्ये 12 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्या. म्हणजे आता हा आकडा 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यापर्यंत पोहोचलेला आहे. सरकारमधले काही लोक सांगतात की लाडक्या बहिणींवरचा खर्च हा वाढलेला आहे. जो 26,000 कोटींपर्यंतचा होता तो आता 32,000 कोटींपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे जवळजवळ 7,500 कोटी रुपये हा लाडक्या बहिणींवरती केला जाणारा खर्च वाढलेला आहे, असं सरकारमधल्या काही लोकांचं म्हणणं आहे. माझा देवाभाऊ आणि शिंदे भाऊंना एकच विचारणं आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणींवरचा खर्च दिसायला लागलाय का? तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्या आहेत का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? आज लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाडके दादा नाहीत, पण माझी सुनेत्रा वहिनींना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम तुम्ही तरी करा. यावर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की लाभार्थ्याची नावे वगळण्यामागे ठराविक नियम आणि तांत्रिक पडताळणी कारणे आहेत. मंत्र्यांच्या माहितीनुसार 60 लाखाहून अधिक महिलांनी वारंवार मुदतवाढ देऊनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. तसेच पडताळणी दरम्यान अनेक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न योजनेच्या निकषांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. याशिवाय काही महिलांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याने त्या देखील नियमानुसार अपात्र ठरल्या. दरम्यान बीड जिल्ह्यात 28 लाख महिला अपात्र झाल्याची चर्चा पूर्णपणे चुकीची असल्याचे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या लक्षात घेतल्यास असा दावा वास्तवाशी सुसंगत नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने स्पष्ट केले आहे की सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळणार असून तांत्रिक अडचणी असलेल्या अर्जाची क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू आहे. साधारणपणे 2025च्या ऑगस्टमध्ये आपण ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केली आणि त्या ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये आपण 6 महिन्याची मुदत, पहिल्या कालावधीमध्ये 1 महिना, नंतर आणखी विनंती आली, आणखीन 2 महिने, त्याच्यानंतर आणखीन 2 महिने आणि मग शेवटचा डिसेंबर 31 पर्यंत आपण ई-केवायसीची मुदत दिली होती. त्यानंतर सुद्धा ज्यांनी ई-केवायसी 31 डिसेंबरपर्यंत केलेली आहे, पण त्यांच्या ई-केवायसीमध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत. आपण त्यांना सुद्धा ती दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्यापर्यंत त्यांना संधी दिली आणि 31 ई-केवायसीची प्रोसिजर साधारणपणे न केलेल्या महिला जवळपास 60 लाखापेक्षा अधिक आहेत, ज्यांनी कधीच ई-केवायसी ही या योजनेअंतर्गत केलीच नाही. त्यानंतर इन्कम टॅक्सचा जो डेटा आहे तो साधारणपणे 5 लाख आणि त्याच्यानंतर ई-केवायसी करत असताना आणखीन 9.5-10 लाखाचा जो डेटा आहे तो त्याच्यामध्ये त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे त्यांच्या घरातल्या म्हणजे पतीचं असेल किंवा वडिलांचं असेल हे त्या ठिकाणी ई-केवायसीमध्ये आढळून आलं. अशी साधारणपणे एक 14-15 लाखाची त्या ठिकाणी संख्या आहे. ज्यांच्याकडे वाहनं होती आणि वाहनांमुळे त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले होते, पण तरी वाहनं त्यांच्या नावाने असल्यामुळे असा काही 4.5-5 लाखाचा डेटा आहे आणि त्यामुळे ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई-केवायसीची प्रक्रिया झाली नाही त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि कुठलीही पात्र महिला ज्यांनी ई-केवायसीची प्रोसिजर केलेली आहे आणि तरी सुद्धा तिला त्या ठिकाणी लाभ मिळत नाही आहे, अशा पद्धतीचं कुठल्याही पात्र महिलेवर अन्याय किंवा त्या लाभार्थीवर अन्याय हा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून केला जाणार नाही. आमच्याकडे काही तक्रारी किंवा काही त्या ठिकाणी निवेदनं प्राप्त झालेली आहेत की त्यांनी ई-केवायसीची प्रोसिजर केली होती पण तरी सुद्धा त्यांना लाभ मिळत नाही आहे. अशा प्रोसिजर ह्या ज्या आहेत त्या आम्ही क्रॉस व्हेरीफाय करतोय. ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचे अर्ज भरलेले होते आणि दोन्हीकडूनही त्यांना जर लाभ मिळत नसेल तर त्यांना दोन्हीपैकी एका तरी योजनेचा लाभ हा देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते सुरू आहे आणि एक कुठलं तरी चॅनल माध्यमांच्याकडे आणि काही आर्टिकल्समध्ये सुद्धा आलेलं आहे की एकट्या बीड जिल्ह्यामधून 28 लाख
महिला अपात्र झालेल्या आहेत. खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे. तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्यामधले 28 लाख हे कसे काय अपात्र होऊ शकतात. त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशनमध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत आणि त्यांना लाभ हा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेवरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, आपले नाव लाभार्थी यादीत राहणार की वगळले जाणार. आता सरकार पडताळणी प्रक्रिया किती लवकर पूर्ण करते आणि पात्र महिलांना लाभ कधी मिळतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या विषयावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस अवघ्या विधानसभेच्या निवडणुका समोर आलेल्या होत्या. लाडक्या बहिणी ह्या इतक्या खुश झालेल्या होत्या कारण हाताला कामधंदे नाहीयेत, रोजगार नाहीयेत. हा 1500 रुपये जो सरकारने दिलेली जी मदत होती लाडक्या बहिणीच्या माध्यमातून, त्यामुळे त्यांच्या संसाराला थोडाफार हातभार लागत होता. ज्या थोड्याशा आजारी वयस्कर अशा महिला होत्या त्यांच्या औषध गोळ्यांना हे पैसे कामी पडत होते. कुणाचे कर्जाचे हप्ते जात होते, लहान मुलांच्या शिक्षणाचे पैसे जात होते. परंतु अचानक आता निवडणुका झाल्या, सगळं सरकार स्थापन झालं, सगळं व्यवस्थित झाल्यावरती ह्या लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या की काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. कारण काही कारणं सांगून बहिणींची संख्या जी आहे ती वगळण्यात आलेली आणि वगळत आज 92 लाख बहिणी वगळल्यात असं कानावरती आलेले. आता महिलांमधनं तीव्र संताप व्यक्त केला जात आहे की निवडणुका आल्या म्हणून फक्त आमिष दाखवण्यापुरतं लाडकी बहीण योजना सुरू केली होती का, हा प्रश्न सर्वसामान्य महिलांमधनं आज उपस्थित केला जात आहे. महिला नाराज आहेत ह्या सरकारवरती कारण महिलांचा मतासाठी दुरुपयोग केलाय असं महिलांचं आज म्हणणं यायला लागलेलं ह्या माध्यमातून. तीन कारणं जी आहेत ना समोर आलेली आहेत. KYC पडताळणी, त्यानंतर उत्पन्न दाखल्याचा मर्यादा, त्यानंतर आपलं वयाचं जे आहे जास्त वय असलेलं 65 पेक्षा जास्त किंवा 60 पेक्षा जास्त अशा वयाच्या ही 3 मुख्य कारणं समोर आलेली आहेत. आणि ज्यांच्या घरात सरकारी नोकरी आहे ते देखील, काही पुरुष देखील होते. त्यानंतर एकाच घरात जे आहे 3-3, 4-4 लाडक्या बहिणींना अशी वेगवेगळी नियमावली होती. आणि त्यावेळेस सुरुवात ज्यावेळेस होती लाडक्या बहिणीची योजनेची त्यावेळेस कोणतीही नियमावली नव्हती, परंतु आता ही नियमावली आली. मला सरकारला हेच म्हणायचे की निवडणुका होत्या म्हणून तुम्ही कुठल्याही पडताळणी केल्या नाही, नियम अटी घातल्या आणि व्यवस्थित पडताळण्या केल्या नाही. सरसकट त्यावेळेस तुम्ही पैसे दिले, निवडणुका झाल्या की तुम्ही पडताळणीला सुरुवात केली आणि आता तुम्ही जे म्हटलात की कुणाच्या घरात 4 चाकी आहे, कोण सरकारी नोकरदार आहे, तर त्यांचं ठीक आहे आम्ही म्हणतो. परंतु ज्या लाभार्थी आहेत, ज्या गरीब महिला आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी नाहीये, ज्यांच्या घरात सरकारी नोकरदार नाहीये, ज्यांनी KYC सुद्धा केलेली आहे, तर अशा महिलांना सुद्धा पैसे मिळत नाहीयेत. आज त्या महिलांमधनं आक्रोश निर्माण होते सरकारच्या विरोधामध्ये. हे चांगलं नाहीये पुढच्या निवडणुकांसाठी सरकारसाठी. तुम्हाला पैसे मिळत होते का? हो, आधी मिळत होते ना. किती महिने मिळत? मला काय तेवढं लक्षात नाही, पण आता 8 महिने झाले. नोव्हेंबर पासून मला पैसे नाही आहेत. हां. काय नाही. कारण? काय काय कशामुळे? कारण नाही की KYC केलं नाही म्हणाले. KYC केले तरी सुद्धा तेव्हा पण मला आले नाहीत. आणि माझे कारण सगळे माझे हे चांगले आहेत. डॉक्युमेंट्स वगैरे मी बरोबर दिलेली आहे. तरी सुद्धा माझं नाही आलं पैसे. वय तुमचं? माझं वय 55 आहे. 65ला नाही आहे. मग आता मला एवढं सांगा, ते 1500 रुपये येत होते दर महिन्याला, त्याचा काय फायदा होत होता का? फायदा म्हणजे आता घरी करणारा एकच मुलगा, मग घरी परिस्थिती हे असल्यामुळे होतच ना. फायदा तेवढा म्हणजे काय तर असं आधार होता ना. आता या मॅडमने काय सांगितलंय की आम्हाला निवडणुकीपुरता फक्त हा, वापर. निवडणुकीपुरतच वापर केलेले आहेत सरकारने. तेव्हा का पडताळणी केले नाहीयेत, त्यावेळेस का डॉक्युमेंट्स बघितले नीट. आता मध्येच का बरं कारण सांगायला लागलेत त्यांनी. आता असे करून महिला हे करायला लागलेत त्यांनी. हा, थोडे करून त्यांनी हे करणार, पूर्णच बंद करणार. ते उगे आता एकदम करेना झालेत त्यांनी. असणाऱ्याला करू देत ना, नसणाऱ्याला पण. ज्याची परिस्थिती आहे आणि खरं आहे सर्व, तर का बरं हे केलं तसं? करायला नाही पाहिजे तसं.